त्या दिवशी मी सगळं संपवायचं ठरवलं होतं. हो, आयुष्यच संपवायचं. पण ज्या क्षणी मी शेवटचा निर्णय घेतला, त्याच क्षणी कुणीतरी मला थांबवलं. कोणी माणूस नाही, कोणी मित्र नाही. तो होता स्वामींचा संकेत. आज मी जिवंत आहे, फक्त एका चमत्कारामुळे. आणि हा अनुभव तुमचं आयुष्य बदलू शकतो. तुम्हाला कधी असं वाटलंय का, की सगळे सोडून गेलेत? कोणी समजत नाही, कोणी साथ देत नाही, आणि आयुष्य पूर्ण अंधारात गेलंय. माझ्यासोबत तेच झालं होतं. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. सकाळपासून सगळंच चुकीचं होत होतं. घरात भांडण, कामात अपयश. ज्यावर विश्वास ठेवला त्यानेच साथ सोडली. मी इतका तुटलो होतो की मला वाटलं आता काहीच उरलं नाही. मी एकटाच बसलो होतो. मोबाईल बंद. कोणी फोन नाही, कोणी विचारपूस नाही. तेव्हा मला एक विचार आला. आता सगळं संपवायचं. पण थांबा, इथेच सगळं बदललं. कारण ज्या क्षणी मी तो निर्णय घेतला, त्याच क्षणी एक विचित्र गोष्ट घडली. माझ्यासमोर अचानक स्वामी समर्थांचा फोटो पडला. मी त्याला स्पर्शही केला नव्हता. वारा नव्हता, कोणी आसपास नव्हतं. पण फोटो माझ्या समोर येऊन पडला. आणि त्या फोटोवर एकच वाक्य होतं: भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या क्षणी मला रडू आवरलं नाही. मी स्वतःला विचारलं, हे खरंच आहे का, की माझा भ्रम? पण आतून एक आवाज आला, थांब, अजून सगळं संपलेलं नाही. बाय द वे, जर तुम्हालाही कधी असं वाटलं असेल ना, की कोणीच नाही तुमच्यासोबत, तर एकदा कॉमेंटमध्ये स्वामी माझ्या सोबत आहेत असं नक्की लिहा. आणि हो, मोस्ट पीपल वॉचिंग हॅवंट सबस्क्राईब्ड येट. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा, कारण अशा खऱ्या अनुभवांनी कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. पण खरी गोष्ट अजून सुरू झालीच नव्हती. कारण त्या रात्री माझ्यासोबत जे घडलं ते मी आजपर्यंत कुणालाच सांगितलं नव्हतं. एक असा अनुभव जो विज्ञान समजावू शकत नाही. त्या रात्री मी झोपलो, पण मध्यरात्री नेमक्या 3 वाजता माझे डोळे अचानक उघडले. आणि माझ्यासमोर जे उभं होतं ते पाहून माझं रक्त गोठलं. पुढच्या भागात तुम्हाला कळेल तो चमत्कार नेमका काय होता आणि स्वामींनी मला कसं वाचवलं. त्या रात्री नेमक्या 3 वाजता माझे डोळे अचानक उघडले. मला समजत नव्हतं मी जागा का झालो. सगळीकडे शांतता होती. इतकी शांतता की स्वतःचा श्वासही मोठा वाटत होता. मी हळूहळू उठलो आणि खोलीकडे नजर टाकली. पण पुढच्या क्षणी माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. कारण माझ्या खोलीत मी एकटा नव्हतो. हो, कुणीतरी होतं. एक सावली दाराजवळ उभी होती. मी डोळे चोळले, स्वतःला समजावलं, कदाचित हा माझा भ्रम असेल. पण नाही, ती सावली हलत होती. त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला. मी बोलायचा प्रयत्न केला, पण आवाजच बाहेर येत नव्हता. आणि अचानक त्या सावलीने एक पाऊल पुढे टाकलं. थांबा, इथे गोष्ट अजून भयानक होते. कारण जसं ती सावली जवळ येत होती, तसं मला जाणवत होतं, ती काही साधी गोष्ट नव्हती. माझ्या मनात एकच विचार आला, आज काहीतरी वाईट होणार आहे. आणि तेव्हाच माझी नजर स्वामींच्या फोटोवर गेली. तोच फोटो जो दिवसा माझ्या समोर पडला होता. मी घाबरून डोळे बंद केले आणि मनात एकच नाव घेतलं, स्वामी समर्थ. त्या क्षणी माझ्या आत काहीतरी बदलायला लागलं. भीती कमी होऊ लागली आणि अचानक खोलीत एक विचित्र प्रकाश पसरायला लागला. हो, एक हलका पण स्पष्ट प्रकाश. मी हळूच डोळे उघडले आणि जे मी पाहिलं ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. स्वामींच्या फोटोमधून जणू प्रकाश बाहेर येत होता आणि ती सावली जी काही वेळापूर्वी माझ्याकडे येत होती, ती मागे सरकायला लागली. जणू कुणीतरी तिला थांबवत होतं. त्या क्षणी मला आतून एक शक्ती जाणवली. जणू कुणीतरी म्हणत होतं,
भिऊ नकोस, मी आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी फक्त एकच गोष्ट बोलत होतो. धन्यवाद स्वामी. बाय द वे, जर तुम्हाला इथपर्यंत गूजबम्स आले असतील तर एकदा लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठीच तुमच्यासमोर आला आहे. पण थांबा, सगळ्यात मोठा चमत्कार अजून बाकी होता. कारण पुढच्या दिवशी जे घडलं त्याने माझं पूर्ण आयुष्य बदलून टाकलं. ज्या समस्या मला संपवायच्या होत्या त्या अचानक कशा गायब झाल्या, कोण मदतीला आलं आणि का, हे सगळं तुम्हाला पुढच्या भागात कळणार आहे. कारण खरी कृपा आत्ता सुरू होणार आहे. पुढच्या दिवशी सकाळी मी उठलो तेव्हा काल रात्री जे काही घडलं ते खरंच होतं की स्वप्न ह्याचाच विचार करत होतो. पण मनात एक वेगळीच शांतता होती. कालपर्यंत जे मन पूर्ण तुटलं होतं ते आज थोडं हलकं वाटत होतं. मी हळूहळू उठलो आणि सर्वात आधी स्वामींच्या फोटोसमोर जाऊन उभा राहिलो. काही क्षण मी काहीच बोललो नाही. फक्त डोळ्यात पाणी होतं आणि मनात एकच भावना, कृतज्ञता. माझ्या आतून एक आवाज आला, आज काहीतरी बदलणार आहे. पण कसं हे मला अजूनही माहीत नव्हतं. आणि तेव्हाच माझा मोबाईल वाजला. तो नंबर पाहून मी थोडा थबकलो, कारण तो कॉल त्या व्यक्तीचा होता ज्याने मला सगळ्यात जास्त दुखावलं होतं. मी काही क्षण विचार केला, उचलावा की नाही, पण आतून एक संकेत आला, उचल. मी कॉल उचलला आणि पुढचं जे ऐकलं ते माझ्यासाठी पूर्णपणे अनपेक्षित होतं. त्या व्यक्तीचा आवाज थरथरत होता. तो म्हणाला, मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली. मी काही क्षण काहीच बोलू शकलो नाही. ज्या व्यक्तीने मला तोडून टाकलं होतं तीच आज माफी मागत होती. माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण इथेच सगळं संपलं नाही, कारण त्याच दिवशी मला एक अशी संधी मिळाली जी मी खूप दिवसांपासून वाट पाहत होतो. एक फोन, एक मेसेज आणि माझं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. ज्या समस्या मला तालपर्यंत संपवायच्या होत्या त्या एक एक करून सुटायला लागल्या. आणि मला तेव्हा एक गोष्ट समजली, कधीकधी आपण शेवट समजतो तो खरं तर नवीन सुरुवात असतो. स्वामी आपल्याला सोडत नाहीत, आपणच कधीकधी त्यांना विसरतो. पण जेव्हा आपण पूर्णपणे तुटतो तेव्हा ते स्वतः येऊन आपल्याला उभं करतात. जर तुम्ही आज कोणत्याही संकटात असाल तर फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. कोणीतरी आहे जो शांतपणे तुमच्यासोबत उभा आहे आणि योग्य वेळ आली की तो तुम्हाला वाचवणार आहे. जर हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एकदा कॉमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा खऱ्या कथा कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतात. शेवटी फक्त एकच वाक्य, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.